चला अंपायर हैदर सर, स्मार्ट वॉच में आप टाइम लगाओ क्योंकि हर इनिंग को यहाँ पे 25 मिनिट दिए जाएंगे. बघा एक एक इनिंग कंप्लीट करण्यासाठी तुम्ही 35 ते 40 मिनिटं घेत असाल तर आमच्या मॅचेस कशा कंप्लीट होतील. बघा आता फक्त 25 मिनिटं दिलेली आहेत. 4 ओव्हर तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. जर असं घडलं नाही 21व्या मिनिटाला तुम्ही 5वं षटक सुरू करता तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. बॉल तयार होतोय. पहिला बॉल वेट अँड वॉचची भूमिका वापरली आहे. इथे जर का आपण पाहिलं तर डॉट बॉल आला. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाची पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती त्याने हाताळला. कालच्या दिवसामध्ये जर का आपण पाहिलं तर राहुल शिरसाट जे खरं तर दिवाळे गावचे आहेत त्यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. आज याच कॉलनीचे खरं तर सावंत सर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगले सूत्रसंचालक देखील ते आहेत आणि खूप चांगले क्रिकेटचे समालोचक देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना आपण मागील मॅचमध्ये ऐकलं. गजर क्रिकेटचा 16 कुणाल मेमोरियल ट्रॉफीचा आणि बघा गिरीशजी आगसकर सर, हैदर सर आणि त्यांच्या सोबतीनं जर का आपण पाहिलं तर अमर वारंगे सर आपल्याला पाहायला मिळतात. आमची गेम ऑनची संपूर्ण टीम, कॅमेरामॅन चंदन सुर्वे, त्याच्यानंतर आमचे कम्प्युटर ऑपरेटर गौरव निर्मल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा विशेष कौतुक आहे. आणि आमचे दुसरे कॅमेरामॅन त्यांचं सुद्धा कौतुक आहे ज्या पद्धतीने बघा कॅमेरा वर्क करतात. कॅमेरामॅन म्हटलं की बघा सर्वात अगोदर मैदानावरती येणं आणि सर्वात उशिरा मैदानाच्या बाहेर जाणं म्हणजे कॅमेरामॅन. आणि आमचे गुणलेखक मित्र शिवाबाई यावेळेला देखील हा पंप पूल केला. पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पव्या धर्मांचा पुढचा बॉल आता त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. नुकताच षटकार आला. ओजस सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. ओजस पुन्हा एकदा तयार झाला. पव्या हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. ओजस निघाला ओव्हर द विकेट न. ओ व्हॉट अ स्ट्रोक, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. गणेश उत्सव सातत्यानं मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आणि मुंबई जिथे खरं तर बघा माया नगरी म्हणून या मुंबई शहराची ओळख आणि मुंबईचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटची पंढरी म्हणजेच मुंबई. आणि मुंबईनं मात्र संपूर्ण भारताला अनेक खेळाडू दिलेले आहेत. किंबहुना बघा टेनिस बॉल क्रिकेट, आज सुखाचे दिवस आलेत. टेनिस बॉल क्रिकेटसाठी जे क्रिकेट गल्ली क्रिकेट म्हणून ओळखलं जात होतं तेच क्रिकेट आज स्टेडियम पर्यंत जाऊन पोहोचलंय. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटरला शांत ठेवला. आणि इथे जर का आपण पाहिलं तर डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बघा ISPL सारखी एक मोठी स्पर्धा अंमलात आली आणि तदनंतर अनेक खेळाडू चमकले. आणि आपल्याच कॉलनीतील मोहित राठोड हा खेळाडू बघा अंडर-19 मधून तो ISPL ला सिलेक्ट झाला होता. आणि याही स्पर्धेमध्ये मात्र 47 धावांची त्यानं तुफानी इनिंग खेळली आहे. मागील मॅच मध्ये त्याला आपण मिस केलं. ओ पुन्हा एकदा फिल्डर आहेत, कॅच ड्रॉप झाली. कॅच छूटा और बॉलर का दिल टूटा. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड. चला जवळ येऊ नका अंपायर हैदरबाई,
खेळाडूंना वॉर्निंग द्यायचे, कोणी डीजे जाते. बॅटरला अक्षरशः मात्र शांत ठेवलंय. 4 बॉल मध्ये गोलंदाज प्रभूने फक्त 2च धावा खर्च केल्यात. जबरदस्त बॉलिंग, इकॉनॉमिकल त्याची खूप चांगली आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा प्रभू तयार झाला. पुढचा बॉल ओ, यावेळेला देखील खूप चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. माझ्या मते प्रभूची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या वाजायला काही हरकत नाहीये.
झूम केलं जात आहे आणि पहा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवरती प्रभूला दाखवलं जात आहे, आपल्या फिरकीच्या तालावरती बॅट्समनला अक्षरशः नाचवलं जात आहे. खूप चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा मॅजिकल बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पडला आणि झपकन बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ आता संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 1 गडाच्या मोबदल्यात धावा झाल्या 16. डीजे मास्टर आप रुक क्यों गए, ठोक डीजे. बघा सागरच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. चला वेळ कमी घ्या प्लीज. बॉल तयार होतोय. सागर दरम्यानचा पुढचा बॉल. या वेळेला फटका दर्जेदार है. डब्बे में डब्बा, डब्बे में केक और घुटना टेक और शब्द. बॉल आदळतोय लोमास लँड मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. डेंजर एंडला बॅटर धावत होता आणि इथे घडतंय काय. पुन्हा एकदा रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आहे. जबरदस्त त्यांनी बॉलिंग साकारली या मॅच मध्ये. आता नवीन जस्सू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. पाहूया जस्सूच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. बॉलर जस्सू पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल. गोलंदाज तयार होतात. डावखेऱ्या शैलीचा बॅटर इकडे जस्सू उभा आहे. ओ लय भारी
जबरदस्त गोलंदाजी, काय बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल खरं तर एखाद्या बॉलरचा ड्रीम बॉल असतो. समोरून बॉलला बाहेर काढलाय, अफलातून बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. वाह सागर वाह, प्रभावित करतात. ओ आणखीन एक लगातारचा दुसरा बॉल डॉट. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये, अफलातून बॉलिंग. बघा पंचशील संघाचे आमच्या अमरभाई, त्यांनी मात्र संपूर्ण व्यासपीठ आम्हाला खरं तर निर्माण करून दिलं आणि त्यांचा सुद्धा आम्ही कुणाल स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. ओ बॉल हवेत आहे, विकेटची संधी आहे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणखीन एक विकेट मिळवून दिले आपल्या टीमला. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. प्रभूचा हा बॉल, फटका जबरदस्त आहे आणि बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगरी भाषेत जर सांगायचं ठरलं, बाबा 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 बाबा, केवढा मोठा यो छक्का, 6 रन. करतोय जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा बॉल तयार झाला प्रभू. पाहूया या बॉलवरती आता काय घडणार आहे. फुल प्लेस मध्ये बदल केले जातात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आली रे आली, आता माझी बारी आली. बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांब 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 लचक लांब पल्ल्याचा षटकार. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का. फिल्डर आडवा आलाय, पकडला झेल, विकेट आली आहे. 2 बॉल तुझे राहिले परंतु हा बॉल माझा आहे. गोलंदाजाने सिद्ध केलं आणि बॅटर पट्टू इथून मात्र बास झालाय. ठोक डीजे ठोक, अरे ठोक ना. परेश कदम उर्फ पर्या मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. बघा हे कॉलनीतले खेळाडू आहेत
आवर्जून त्यांना वेगवेगळ्या नावाने बोलवलं जातं, हाक मारली जाते. आणि कॉलनीमध्ये भरपूर काय असतं बघा, ज्या वेळेला कोणी दुःखामध्ये असतं त्यावेळेला हेच कॉलनीतले खेळाडू इतरांना मदत करण्यासाठी धावत जात असतात. आणि बघा जबरदस्त खेळ आणि स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला चांगल्याच बॉलला बळण दिलं, इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं, डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि काय गोलंदाजी करतोय प्रभू, जबरदस्त बॉलिंग. पुन्हा एकदा प्रभू तयार झाला. पुढचा बॉल ओ, याही वेळेला आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पंचांकडे आता आमचं लक्ष असेल. अंपायर यस, बॅटला ब्रश झाल्यानंतर ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. ऑफिशियल अंपायर्स आपल्याला पाहायला मिळतात. गिरीशजी आगसकर सर, हैदर सर आणि अमरजी वारंगे सर. 30+ क्रिकेट अक्षरशः गिरीश आगसकर सरांनी गाजवलं. त्यानंतर बघा अमर वारंगे सुद्धा आमच्या सोबत आहेत. शिरवणे टीमला रिप्रेझेंट करत असताना त्यांनी सुद्धा ग्रामीणचं क्रिकेट गाजवलं. या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेर पंच बघा दोन्ही हात फैलावतात शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये त्यांनी डिसिजन दिलाय. हा वाईट बॉल आहे. 37 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा प्रभू तयार झाला. ओमकार बॉलला पाठवलं बाउंड्री लाइनच्या बाहर. हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और ओमी के बल्ले से आता हुआ शानदार छक्का. 6 रन. ओव्हर नंबर 4. संघ पंचांकडे तुमचं लक्ष आहे बघा, ते सांगतील तेव्हा मात्र तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. लक्ष द्या, तुम्हाला 20 मिनिटं दिलेल्या 4 ओव्हरसाठी आणि 4 षटकं मात्र कंपल्सरी 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. जर तुम्ही 21व्या किंवा 22व्या मिनिटाला 5वं षटक सुरू करताय तर एक खेळाडू तुमचा आतमध्ये येईल. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात झाली आहे. बॉल तयार होतात. ओव्हर नंबर 5 मध्ये डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. ओ, याही वेळेला ऑनसाइडला फटका टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि इथे सुद्धा एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. चला प्लीज, मागे जे चिमुकले बसलेत बाळांना तुम्हाला विनंती आहे तिथून दुसरीकडे तुम्ही हालायचंय. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल मनोज तयार झाला. ओ, पुन्हा एकदा समोरच्या दिशेला अप्रतिम स्ट्रोक आहे. आलाय ओमी आलाय आणि तो धावा बनवतो आपल्या टीम.
चला चेंबूर सुपर किंग्स आणि एस ए टायगर्स दोन्ही टीमचे कर्णधार चला टॉस साठी लगेच या. अभिनंदन 50 धावा इथून मात्र एस ए 11 या टीमच्या पूर्ण झाल्यात. सांघिक अर्धशतक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा मनोज तयार झाला. पुढचा बॉल ओ याही वेळेला काय फटका सजवलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाकडी तिकडी पाबली दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. वाव मला कोणत्याही नंबरला बॅटिंग साठी पाठवा मी माझ्या धावा बॅटर ओमकारच्या बॅट म्हणलं आल्या. त्यामध्ये एक चौकार आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 56 धावा 56 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नाव त्याचं ओमकार आहे आणि त्याच्या बॅटिंगचा क्लास सुद्धा ओमकार देसाई सारखा आपल्याला बघायला मिळतोय. चांगली फटकेबाजी करतोय ओमकार. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. ओ यावेळेला पहा ऑफस्टिकच्या बाहेर पंच दोन्ही हात फैलावतात. हेदर सरांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. आयसीसी नियम क्रमांक 25 इथे मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि वाईट बॉल आला. बॉल तयार होतोय पुन्हा एकदम. पुन्हा एकदा फिल्डर आहेत. ओ लास्ट जवाब एफर्ट्स इकडे दिलेत. एका हाताने मात्र करणजीतने या बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न दाखवला. 2 धावा जरूर मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने आता धावफलकावरती रन झाल्या 59 आणि विजयासाठी 60 धावांचं लक्ष्य. चला सीएसके आणि त्यांच्या विरोधात एस ए टायगर्स कॅप्टन टॉस साठी या. पंचांना तिकडे पाण्याच्या बॉटल्स द्यायच्या आहेत. मंदार दादा अंपायर्सला पाण्याच्या बॉटल तिकडे पुरवा.
ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि पहिलाच बॉल डॉट बॉल आला. फटका जबरदस्त आहे. फिल्डर आहेत, बॉलच्या मागे धावतात. बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने गुणतालिकेवरती पुन्हा एकदा बदल आपण पाहतोय. या वेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका दमदार आहे आणि इथे सुद्धा 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. फुटवर्क दर्जेदार, शॉर्ट सिलेक्शन बहारदार, बॉल सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. फटका दमदार आहे आणि याही वेळेला बॉल ला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात. सागर दिसायला जरी सड पातळ असेल तरी सुद्धा फटके लांब लांब मारतो. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉलवरची नजर, त्याची फटके मारण्याची शैली अप्रतिम आहे. 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात कुणालच्या अगेन्स्ट. ओ या वेळेला लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडला जातात. धावा झाल्यात 1 1. 11 धावा. कुणाल पुन्हा एकदा तयार झाला. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक खेळाडू काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेट मध्ये एक ठेवला. या वेळेला देखील क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. इकडे सुद्धा एकच धाव आली. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा बॉल. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा वॉट अ स्ट्रोक. टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच. या खेळाडूचा पॅटर्नच वेगळा आहे. प्रभूने दाखवलंय बॉलला आसमान. षटकार आलाय. काय फटका सजवलाय प्रभू. बघा पहिलाच बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधनं दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा झाल्या 18. थँक्यू डीजे. सन्माननीय आदरणीय श्रीरामजी दादा या ठिकाणी उपस्थित होतात. उर्फ रामा. या रामा नावाने खरं तर त्यांना ओळखलं जातं. दादा या आपलं आम्ही या कुणाल मेमोरियल ट्रॉफी मध्ये शब्दसुन्नांनी करतोय. हार्दिक स्वागत. श्रीराम दादा या आपली जागा आमच्या काळजात आहे, हृदयात आहे आणि आवर्जून तुम्हाला बोलवलं जाते. हंसराज आपल्याला बघायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती 24 बॉल मध्ये 42 करायचे आहेत. 24 चेंडू 42 ची गरज आहे. हंसराज आला बॉलिंग ट्रॅक वरती. हंसराज तयार झाला. हंसराजचा हा पहिला बॉल. फुल टॉस बॉल होता. लाईन खरं तर मिस केली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला आणि इथे बॅटला ब्रश झाल्यानंतर 1 धाव आपल्याला बघायला मिळते. घोषांकित क्षेत्रामध्ये खरं तर बॉल चालला. पुन्हा एकदा बॉल तयार होतील. पुढचा बॉल. या वेळेला देखील फटका दमदार आहे. वॉटर स्ट्रोक. कोण म्हणतं क्रिकेटमध्ये फक्त ताकद इम्पॉर्टंट आहे.
चुकीचं आहे बघा. टायमिंगच्या जोरावरती हा फटका सजवला बॅटर सागरने आणि त्याच्या बॅटमध्ये दमदार स्ट्रोक आला. षटकार. काय फटका सजवलाय सागरने. दमदार स्ट्रोक. 6 धाबा इकडे मिळाल्यात. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. हंसराज. बघूया पुढचा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. या वेळेला ऑफसाईड ऑफस्टम हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे सुद्धा एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती इथून मात्र जर का आपण पाहिलं तर बॅटरला संयम दाखवावा लागतो. 21 बॉल मध्ये आता 34 ची गरज आहे. या वेळेला इनसाइड आउट. वन स्ट्रोक. काय सजवला फटका. जबरदस्त टायमिंग बेमिसाल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धाबा मिळतात 4-4-4. क्लासिकल स्ट्रोक. चौकार. वॉड स्ट्रोक. डोळ्यामध्ये अक्षरशः साठून ठेवणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला 4 धाबा. चौकार. काय बॅटिंग करतोय सागर. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल. या वेळेला लाईन खराब आहे. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडला जात आहेत. बघा 31 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही अर्धा टप्पा हा गाठायचा आहे. 20 बॉल मध्ये 29 बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 9 बॉल मध्ये 22 वरती बॅटिंग करतोय सागर हा खेळाडू. तुफानी फटकेबाजी त्याच्या माध्यमातून सुरू आहे. हंसराज पुन्हा एकदा तयार झाला. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. या वेळेला आपण पूल करण्याचा प्रयत्न. बॉलच्या मागे फिल्डर धावतात खरे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला. एकच धाव मिळणारा. चांगला निर्णय आपल्याला बघायला मिळाला या दोन्ही खेळाडूंचा. कारण बघा प्रभूकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. सागर सुद्धा चांगले बॅटिंग करतोय. कुठेतरी विचार केला असेल इथे धावा येत आहेत तर उगाच रनआउटची विकेट नको. आणि बघा चांगला खेळ इथून मात्र दाखवला जातोय. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. हंसराज. या षटकातील शेवटचा बॉल. हंसराज तयार झाला. बॅकफुटला गेले समोरच्या दिशेला. वाह काय फटका सजवलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्वात देखना सेफ आणि अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिशंट स्ट्रोक. 6 धावा. बघा थोडेसे शफल झाले. पुन्हा एकदा बॅकफुटला आले आणि बरोबर मिडल ऑफ द बॅटनं समोरच्या दिशेला प्रभूने ठोकलाय. अतिशय दमदार स्ट्रोक. 6 धावा मिळाल्यात.
18 चेंडू आणि विजयासाठी 22 धाव्यांची गरज आहे. जस्सू आला बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया जस्सूच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाणार आहे. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. गोलंदाज निघाला जस्सू. चला वेळ कमी घ्या विकेट किपर प्लीज, विनंती आहे. जस्सू गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. डावखुऱ्या शैलीचा एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन खूप चांगलं. ओ व्हॉट अ स्ट्रोक. पडला उचलला आणि बॉलला खेचून मारले. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. ओ यावेळेला लेग स्टिकच्या बाहेर 6 बॉल. पंच सांगता इट्स अ वाईड बॉल आणि एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 17 बॉल मध्ये आता 15 ची गरज आहे. 17 बॉल नीड टू 15 रन्स. काय घडणार जर का जस्सूने इकडे कमबॅक केलं तर या मॅच मध्ये मजा येईल. 17 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं हा फटका सजवायचा. मी मगाशी उल्लेख केला व्हेरिएशनचा चांगला वापर करतो जस्सू. आणि बघा त्यांनी हा कमी गतीनं बॉल पिच केला होता. हा बॉल रीड करणं बॅट्समनला अवघड झालं आणि डॉट बॉल आला. 16 चेंडू विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे. एकाला धावा करायच्या तर दुसऱ्याला धावा वाचवायच्यात. क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. बॉल आणि बॅटचं हे युद्ध सुरू आहे. बॉल तयार. ओ याही वेळेला खूप चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला जातो आणि 1 रन इथून मात्र कंप्लीट केली जाते. 15 बॉल मध्ये आता 14 ची गरज आहे. बघा या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 48 धावांची पार्टनरशिप होती नरेश आणि भरत. आणि बघा आता या 2 बॅटरने 46 धावांची पार्टनरशिप उभारली आहे. ओ यावेळेला देखील वेट अँड वॉचची भूमिका वापरली. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. बघा धावा वाचवायच्या त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून दूर जावं लागेल. कॅच ड्रॉप झाली. जीवदान मिळाले बॅटर प्रभूला. जबरदस्त. गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हणून फिल्डरकडे पाहिलं जातं परंतु त्याच्या माध्यमातून चूक झाली. 14 बॉल मध्ये आता 13 धाव्यांची गरज आहे. बॉलर तयार होतोय. ओ सोडून दिलाय. पंत सांगतायत बाहेर निघणारा हा बॉल आहे. वाईट बॉल आला. गोलंदाजावरती प्रेशर आलं कारण मोठे फटके जरूर आलेत या ओव्हरमध्ये. सागरने खरं तर ते प्रेशर रिलीज केलं. जबरदस्त बॅटिंग करतो सागर. चौदा मध्ये आता 12 ची गरज आहे. बॉल तयार झाला. ओ याही वेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु एक धाव कंप्लीट झाली आहे. एक धाव जरूर मिळणार आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये खरं तरी एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. 13 बॉल मध्ये आता 11 करायच्या आहेत. 13 बॉल नीड टू 11 रन्स. इमारतींच्या गॅलरी मधून सुद्धा प्रेक्षक उभे राहून ही स्पर्धा एन्जॉय करतात. हे प्रेम आहे कुणाल मेमोरियल ट्रॉफीवरचं. ज्या प्रकारे प्रेक्षकांनी अफाट गर्दी केली आहे मैदानाच्या अवतीभवती. ओ पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. डॉट बॉल आला. षटक आता संपलंय.
येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी धावा करायच्या 11. ठोक डीजे मास्टर. 12 चेंडू 11 धावा. 12 बॉल नीड टू 11 रन्स. 12 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. बघा जवळ येतात. टीम मीटिंग घेतली जाते कारण दोन्ही टीम साठी इम्पॉर्टंट मॅच आहे. सागर बघा काय बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. आतापर्यंत त्याने धावा बनवल्यात. 14 बॉल मध्ये 30 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. काय फटकेबाजी केली आहे. आणि प्रभू सुद्धा 4 बॉल त्यानं खेळले. त्याने 13 धावा बनवल्यात. 3 ओव्हर मध्ये 49 धावांची पार्टनरशिप या दोन खेळाडूंनी डेव्हलप केली आहे. आतापर्यंतची या स्पर्धेमधली सर्वात मोठी पार्टनरशिप. चला प्लीज फिल्डिंग करणारा संघ आता फिल्डिंग लावून घ्या. तुम्हाला फक्त 1.5 मिनिटांचा वेळ आम्ही ड्रिंक्स ब्रेक साठी दिला आणि त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ तुम्ही दौडू शकणार नाही. ऑफिशियल अंपायर्स बघा. आणि या स्पर्धेचं आम्ही विशेष कौतुक याच्यासाठी करतोय अमर सर. कालपासून तुम्ही पंचांची भूमिका साकारताय. कोणत्याही खेळाडूने आतापर्यंत पंचांशी वादविवाद केला नाहीये. म्हणजे रिस्पेक्टफुल खेळाडू आपल्याला बघायला मिळतात कुणाल मेमोरियल ट्रॉफी मध्ये. एरवी ग्रामीण मध्ये जर का आपण पाहिलं तर अनेक खेळाडू पंचांशी वादविवाद करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मात्र कोणत्या प्रकारचा खरं तर पंचांशी वादविवाद झाला नाहीये. पंचांनी केलेलं काम त्याची ही पोचपावती आहे. ज्या पद्धतीने त्यांनी वर्क केलं या स्पर्धेमध्ये. गिरीश सर, त्यानंतर हैदर सर आणि अमर सर. कुणालचा हा बॉल ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह मारायचा होता परंतु इकडे डॉट बॉल आला. या बॉलमध्ये या ओव्हरमध्ये जर का डॉट बॉल आणि विकेट जर बॉलरने घेतल्या तर मॅच बनवू शकते. बॉल हवेत आहे. विकेटची संधी आहे आणि दोन खेळाडूंमधली आता पार्टनरशिप इकडे मात्र तोडण्यामध्ये फोडण्यामध्ये कुणालला यश मिळालं. बॅट बास झालं. हर सुबह अशी घटना खरं तर आपल्याला जरूर पुण्याच्या स्पर्धेमध्ये मावळच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. यावेळेला देखील इथे पहा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. कुणालचं मात्र गेम चेंजिंग षटक पाहायला मिळेल का. 8 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. प्रभू स्ट्रायक इन वरती उभा. 8 मध्ये 10 करायच्यात.
ओ याही वेळेला फटका जबरदस्त आहे. फिल्डर आहेत बॉलच्या खाली फिल्डर, परंतु तिकडे बघा मैदानाच्या आतमध्ये हा बॉल खरं तर येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा जरूर मिळतात. आता येणारे चेंडू 7 आणि 7 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू 8 धाव्यांची गरज. बॉल तयार होतो बाई. ओ जबरदस्त स्ट्रोक आहे. ओ माय गॉड, काय क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अफलातून ओमकार, उडता हुआ ओमकार दिखाई नजर आया. स्पायडरमॅन बनलाय या मॅच मध्ये आणि काय झेल पकडलाय. आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वात देखणा झेल ऍक्शन रिप्ले मध्ये. हा बघा ओमकार ज्या पद्धतीने त्याने उडी मारली हवेमध्ये फ्लाय होत त्यांनी हा झेल क्लिअर केला आणि बॅटर प्रभू आता इथून मात्र बाद झाला. संकट निर्माण झालंय. येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. ओ याही वेळेला क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, विकेट सॅक्रिफाय केली जातीये, परंतु इथे बघा बॅटर आता इथून मात्र बाद झाला. 5 बॉल मध्ये आता 8 धाव्यांची गरज आहे. टीमचा कॅप्टन आहे, संघाचा नेता आहे जेबेस्टीन, स्ट्रायकिंग इन वरती उभा आहे. 5 बॉल मध्ये आता 8 धाव्यांची गरज आहे. एकच मारायचं आहे. न्यू बॅटर शिवा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अमित सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल खरं तर कोणत्या प्रकारची रन्स त्यांनी दिली नाहीये. डॉट बॉल आलाय खरा. 5 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. जेबेस्टीन स्ट्रायकिंग इन वरती उभा आहे. बॉलर तयार. यावेळेस हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला फटका टर्न केलाय. फिल्डर आहेत. काय घडणार आहे या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये आता 7 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. काय घडतंय या मॅच मध्ये. काय मॅचला बनवलंय. मागील ओव्हर कुणाल ज्या पद्धतीने त्याने बॉलिंग केली जबरदस्त. खरं तर टर्निंग पॉइंट ठरलं या मॅचचं ते षटक. 4 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. याही वेळेला फटका दमदार आहे. फिल्डर आहेत खरे, बॉलच्या मागे धावतायत आणि बघा स्वतः धावत आले बॉलच्या मागे आणि स्टंप पर्यंत मात्र हा स्वतः बॉल घेऊन आलेत. 3 बॉल मध्ये 1 षटकाराची गरज आहे किंवा प्रत्येक बॉल वरती तुम्ही 2 धावा काढला तरी सुद्धा तुम्हाला विजय मिळेल. ओ बॉल हवेत आहे. मिस्टर स्ट्रोक आहे. पकडला जातोय झेल. विकेट आली आहे. जेबेस्टीन इथून मात्र बाद झालाय. आता संकट निर्माण झालंय. 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. जो कोणाला नाही भीत
परंतु गोलंदाजाने इथे कमबॅक केलं तर त्याच्यासाठी सुद्धा इथून मात्र जोरदार टाळ्या वाजणार आहेत. पैसा वसूल मॅच. 2 चेंडू 6 धाव्यांची गरज. ओ माय गॉड, कानाजवळून बॉलची पिचिंग झाली आहे. बॅट्समनला इशारा देतोय जागते रहो. विकेट आली आहे आणि बॅट बाद झालाय. देऊया बॅटरला शुभेच्छा, देऊया गोलंदाजाला शुभेच्छा. पैसा वसूल मैच, हृदयाची ठोके वाढवणारा सामना, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिरी एक गेंद और जीत के लिए 6 रनों की जरूरत. कुणाल मेमोरियल ट्रॉफी जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू 6 धावा. ओ माय गॉड, प्रेशर है, प्रेशर है, गोलंदाजावरती प्रेशर है. वाइट बॉल आलाय. रुको जरा, सबर करो, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. ज्यांना हृदय विकाराचा त्रास असेल त्यांनी ही मॅच पाहू नका. 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. काय घडणार या मॅच मध्ये? 1 चेंडू 1000 रुपयाचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार होतोय. ओ, पुन्हा एकदा वाईट बॉल. काय लपलंय या मॅच मध्ये? बघा, काही चमत्कार आपल्याला बघायला मिळेल का? आता 1 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज आहे. 1 गोल्डन चौकार इकडे मारायचा आहे. काय घडणार? तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. जीवनामध्ये 1 वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा, परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. जागेवरती बसलेले प्रेक्षक आता उभे राहिलेत. उभे राहिलेले प्रेक्षक टाचेवरती उभे राहिलेत आणि जे प्रेक्षक टाचेवरती उभे राहिले त्यांना अंगठ्यावरती उभं राहायला आता जास्त वेळ लागणार नाही, कारण मॅचेस अशी आपल्याला बघायला मिळतीये. 1 चेंडू 4 धावा. बॉल तयार होतोय. यावेळेचा हा बॉल डॉट बॉल आलाय आणि हा सामना जिंकलाय. SA11 या संघाने या मॅचला जिंकलाय. अभिनंदन, वेल प्लेड. पारितोषिक आलेला आहे आदित्य दादा यांच्या वतीनं. क्या बात आहे. आज खेळाडूंना पारितोषिक आदित्य दादा यांच्या वतीने लावले जातात आणि त्यांचं सुद्धा विशेष कौतुक आहे. आज मात्र आपल्या कॉलनीतल्या खेळाडूंच्या पाठीमागे अभिमानाने हक्काने आदित्य दादा इकडे उभे राहत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही पारितोषिक दिली जातात. ओमकार या, ओमकार आपण यायचं आहे. आणि शेवटचं षटक जे अमितनं हाताळलं त्याच्या बॉलिंग साठी सुद्धा इकडे 500 आलेले आहेत. वेल प्लेट. अमितची जर बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो, ज्या पद्धतीने तो या स्पर्धेमध्ये खेळलाय. वेल प्लेड अमित. अमित मॅन ऑफ द मॅच सुद्धा आम्ही देणार आहोत. ओमकारची जर कॅच आवडली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊ द्यात. ओमकार, तुमच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. ओमी, आपण या फोटो सेशन देखील केलं जाणार आहे. आज स्क्रीनवरती दाखवलं जात आहे आदित्य दादा यांना ज्या पद्धतीने त्यांनी पारितोषिक लावलेले आहेत. ओमी, बघा, तुम्ही जो झेल पकडला आणि तो या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला, काय म्हणाल? या स्पर्धेला कसं एन्जॉय करताय? खूप खूप एन्जॉय करतोय आणि तो झेल लय महत्त्वाचा होता, कारण की प्रभू लय चांगला बॅटिंग करत होता
आणि बॉलर्सनी पण लय चांगली बॉलिंग टाकली. थँक्यू. स्पर्धा आवडली का? नाही नाही, खूप 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 चांगली स्पर्धा यांनी केलेली आहे. थँक्यू. थँक्यू. अमित आपण या. अमित सुद्धा खूप चांगली गोलंदाजी त्याने केली. कुणाल ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कुणाल आपण यायचा आहे. कुणालला खरं तर आता आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. वेल प्लेड कुणाल, काय खेळलाय. मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड अमित, जबरदस्त खेळ दाखवलाय आणि त्याला 500 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र दिलं जात आहे. अमितची जर बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. पहिला आपण पारितोषिक देऊयात. 500 रुपयाचं पारितोषिक द्या पहिलं, त्याच्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. अमित वेल प्लेड, अभिनंदन. खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला. काय म्हणाला आज आपण खूप चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये आणि आपण चमकला. धावा आपण डिफेंड केला आणि SA11 हा संघ मॅच जिंकला. बहुत अच्छा लगा मेरे को मालूम था कि मैं गेम निकाल दूंगा. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? बहुत अच्छा लगा मेरे को, ये बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया टूर्नामेंट. विश ऑल द बेस्ट. अगले मैच के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं. चला मॅन ऑफ द मॅच कुणाल या. गेम चेंजर षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 ओव्हर टाकून खरं तर त्यांनी 2 विकेट आणि 6 बॉल